म्हणजे एका सरकारी कामानिमित्त थोडी दगदग चालू आहे, त्याच्यामुळे सातत्याने फेऱ्या होत आहेत इकडे तिकडे. आणि आत्ता नुसता शिमग्याचा सण चालू झाला आहे, त्याच्यामुळे धूळ वगैरे या सगळ्या गोष्टीशी थोडा कनेक्शन झालेलं आहे. त्यामुळे घशावरती थोडा परिणाम, घसा बसल्या का वाटतो आहे, आवाज थोडा दबल्यासारखा. परंतु हा व्हिडिओ मी कंटिन्यू करणार. शिमग्याची ही जी सिरीज आपण चालू केली आहे ती पुढे आपल्याला कंटिन्यू करायची आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंढरगावचा जो त्रयोदशीचा होम लागतो तो तुम्हाला दाखवला होता. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तवली गावचा जो पौर्णिमेचा होम लागतो तो तुम्हाला दाखवतो. हा होम रात्री 1:30च्या सुमारास लागतो होम. आणि सुरुवातीला पालखी बाहेर पडते तिथपासून ते अगदी शेवटी होम लागेसपर्यंत हा संपूर्ण व्हिडिओ आहे. थोडा मोठासा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये जितकी जास्त माहिती देता येईल तितकी देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. पालखी मंदिरात सजवून तिला वाजत गाजत सहाणेवर नेण्याची परंपरा आहे. पालखी घरासमोर जात असताना सौभाग्यवती महिला तिचं औक्षण करतात. आकाशात फडकणारा भगवा झेंडा, पारंपरिक वाद्य खालूबाजा आणि ढोल ताशांचा नवी भिडणारा आवाज याने मिरवणूक अगदी जोशात असते. त्याचबरोबर आंब्याचं झाड म्हणजेच माडवळ तोडण्याची नाचवण्याची परंपरा आहे. प्रत्येक लहान थोर मंडळींना ओढ असलेला हा माडवळ नाचवण्याचा कार्यक्रम अगदी हवाहवा असा वाटतो. अनेक ग्रामस्थ या मिरवणुकीत सहभागी होत असतात. यात महिला देखील देवीला आणण्यासाठी येत असतात. कोकणातील ग्रामदेवता या स्त्री शक्तीचं एक उत्तम उदाहरण आहे. अनेक पालख्यांमध्ये ग्रामदेवी असतात. हेच वैशिष्ट्य आहे आपल्या वैभवशाली संस्कृतीचं, जिथे स्त्रिया या आदिशक्तीचं रूप मानलं जातं, त्यांची पूजा केली जाते. पालखी सहाणेवरती आल्यानंतर नाचवण्याचा कार्यक्रम पार पडत असतो, तर एका बाजूला भक्तगण होम सजवण्यात दंग झालेले असतात. एकमेकांना सहाय्य करून होम सजवला जातो. शिमगा हा सण आनंद देणारा असतो. मनातील अंधकाराला दूर सारून आशेचा एक नवीन किरण घेऊन येणारा असतो. त्यामध्ये जो होम सजवण्याचा जो जोश आहे ना, तो सर्व काही आपल्याला या सणाची मजा सांगून जातोय. प्रत्येक जण हाताला हात देतोय, एकजूट एकमूठ हाच मंत्र जपतोय. या होमामध्ये गवत, झाडाच्या सुकलेल्या फांद्या आणि लाकूड टाकून सजवली जाते. 25 फूट उंच अशी भली मोठी होळी तयार केली जाते. कोकणात गावोगावी अशा प्रकारे होम पाहायला मिळतात. होम लागल्यानंतर थंडी कमी व्हायला लागते असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. इथे प्रत्येक जण मेहनत घेत होता. तुम्हाला देखील गुहागरचा शिमगा अनुभवायचा असेल तर तवली गावच्या या होमाच्या कार्यक्रमाला नक्की भेट द्या आणि शिमग्याचा आनंद घ्या. शिमगा हा तमाम कोकणवासियांचं एक हळवं काहीज आहे. याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. पौर्णिमेचा चंद्र लखलखत होता. ती मध्यरात्रीची वेळ झाली. रात्री 1 वाजल्याच्या नंतर पालखी सहाणेबाहेर पडली. पुन्हा एकदा ढोल ताशांनी वातावरण अगदी भक्तिमय झालं होतं. होमाची पूजा झाली होती आणि ठरलेल्या मुहूर्तावरती होमास अग्नी दिला जातोय. तवली गावची ग्रामदेवता आई सुकाईदेवीची पालखी होमासमोर उभी केली आणि होमाला अग्नी दिला गेला. होमाला अग्नी दिल्यानंतर होमाभोवती पालखीचे 5 फेरे फिरवले जातात. पालखीसोबत नव्याने लग्न झालेले पुरुष आपल्या संसारात उदंड आयुष्य प्राप्तीसाठी आणि देवीच्या आशीर्वादाकरिता 5 फेऱ्या मारण्याची परंपरा आहे.
एकीकडे होमाचा पवित्र अग्नी चालू होता आणि दुसरीकडे आई सुकाईदेवीचे हे भक्तगण पालखी नाचवण्यामध्ये दंग होते. होमाच्या दुसऱ्या दिवशी आमची पालखी सहानीवरती बैठी असते आणि दुपारी 2 वाजता सहान भरण्याचा कार्यक्रम होतो. आणि या सहान भरण्याच्या कार्यक्रमामध्ये सुकाईदेवीचा जो बहुरंगी तमाशा आहे या तमाशाचा कार्यक्रम पार पडला जातो. जी सुरुवात होते तमाशाची ती सहानेपासून होते. देवीसमोर थाप मारली जाते आणि त्यानंतर मग पुढे कंटिन्यू होतो जो तमाशाचा कार्यक्रम आहे तो. खेळी पुढे गावाला तमाशा करण्यासाठी मार्गस्थ होत असतात. तर पाहूया तो कार्यक्रम देखील कसा प्रकारे होतो.